शिक्षक पात्रता परीक्षा जी काय आहे अर्थात टीईटी, तर त्या टीईटीचा पेपर इथूनच 100 किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या भिवंडीमध्ये टीईटीचा पेपर फुटलेला आहे. ही अत्यंत खेदजनक अशी गोष्ट आहे. 1000 पेक्षा जास्त परीक्षा केंद्रांवरती उद्या ही परीक्षा होणार होती. 6 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी हे परीक्षा देणार होते. उद्या ही परीक्षा होती आणि आज असं समजतंय की टीईटीचा पेपर फुटलेला आहे. अर्थात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नीटचं हे एकूण प्रकरण जे आहे ते नीटचं प्रकरण ताजं आहे. नाशिकमध्ये नीटचा पेपर फुटला आणि आता ठाण्यामध्ये हा जो काही टीईटीचा पेपर फुटतोय, म्हणजे एकीकडं आमदार खासदार फोडण्याचं षडयंत्र कटकारस्थान चालू आहे या सगळ्या भाजपच्या नेत्या मंडळींकडनं, आणि त्यांचे जे काही बगलबच्चे आहेत ते बगलबच्चे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळतात. पेपर फुटीसारखे हे प्रकरण सगळं घडतात. याला जबाबदार कोण आहे? सातत्यानं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे पेपर फुटलेले आहेत. देशभरामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे पेपर फुटलेले आहेत. 21 विद्यार्थ्यांनी नीटच्या प्रकरणामध्ये आत्महत्या केलेली आहे आणि आता टीईटीचा पेपर फुटलेला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. या पार्श्वभूमीवरती अर्थात इतका मुजोरपणा येतो कुठून हा प्रश्न पडलेला आहे. दिल्लीच्या जंतर मंतर मध्ये मागच्या 3-4 दिवसांपासून विद्यार्थी ठाण मांडून आहेत. तिथं आंदोलन सुरू आहे आणि प्रश्न काय आहे? नीटची पेपर फुटे. इतकं आंदोलन सुरू असताना इतकी हिंमत येते कुठून? बीजेपीचे हे सगळे कार्यकर्ते, ही सगळी यंत्रणा, आरएसएसची ही सगळी यंत्रणा, या यंत्रणेचा इतका मुजोरपणा वाढला आहे की विद्यार्थ्यांनी, नागरिकांनी किती जरी विरोध केला तरी आम्ही जे काही पेपर फुटीचं जे काही आमचे प्रकरण आहे ते अजिबात थांबवणार नाही. अर्थात जे काही आरएसएसच्या शाखा असतील आणि हे सगळं बीजेपीचं जे काही बगलबच्चे सगळे असतील, इथून तर चांगल्या पद्धतीचे जे काही विद्यार्थी आहे, चांगल्या मानसिकतेचे विद्यार्थी घडवणं हे त्यांचं काम नाहीये. मग त्यांना जर शाखांमधून जर चांगलं शिक्षण मिळत नसेल, शाखांमधून जर चांगला संस्कार मिळत नसेल आणि चांगल्या पदांवरती आणि चांगल्या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये जर जाता येत नसेल तर त्यांच्याकडे एकच पर्याय उरतो, तो म्हणजे अशा स्वरूपाचे पेपर फोडणे आणि त्या पेपर फोडल्याच्या नंतर त्यांच्या या परीक्षांमधून परीक्षा उत्तीर्ण करणं आणि चांगल्या पोस्टवरती जाणं. मला वाटतंय की हे भारताच्या, महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी अत्यंत घातक आहे. आणि आज हे प्रकरण झाल्याच्या नंतर अर्थात लगेचच आम्ही निदर्शनं ठाणे पालघर जिल्हा समितीच्या वतीनं आज करत आहोत. आणि महाराष्ट्रातल्या जनतेला आणि महाराष्ट्रातल्या विद्यार्थी वर्गाला मी या निमित्तानं एसएफआयच्या वतीनं आवाहन करतो की मोठ्या संख्येनं आपण रस्त्यावरती उतरावं. अर्थात एसएफआय मोठ्या संख्येनं या प्रश्नाला घेऊन रस्त्यावरती उतरणार आहे आणि त्या आंदोलनांमध्ये महाराष्ट्रातल्या विद्यार्थी वर्गानं उतरण्याचं आव्हान मी एसएफआयच्या महाराष्ट्र राज्य समितीच्या वतीनं करतो.